आशा हुंदके देऊन रडत होती. स्वामी, काहीतरी मार्ग काढा. ह्यांचे हे हाल मला पाहावत नाही. राजेश पोटदुखीने हैराण होऊन अक्षरशः घरात गडबडा लोळत होता. त्याचा गोरा चेहरा लालफुट्ट झाला होता. असह्य वेदनांनी तो इव्हळत होता. सारे चिंतातूर होते. काय करावे हे कोणालाच सुचत नव्हते. मी आशाकडे चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं, गेले 8-10 महिने हे असंच चाललं आहे. आठवड्यातून एकतरी असा अटॅक येतो. मग पुढचे 2-3 दिवस कमालीची अशक्तता, बेचैनी, जेवणावर वासना नाही, उत्साह नाही. औषध योजना काय केली मी विचारले. काय केली नाही ते विचारा. वैद्य झाले, डॉक्टर झाले, सर्व टेस्ट झाल्या, एक्सरे काढून झाले, सर्व काही नॉर्मल आहे. आशाने उत्तर दिले. मग हे दुखणं का? हेच कोणाला कळत नाही. आता तुम्ही काहीतरी म्हणताच नाच. तिला हुंदका आला. बरं बरं, हिंमत सोडू नको. आपण स्वामी महाराजांना प्रार्थना करूया, असं मी म्हटलं. पण नेमकं काय करायचं हा माझ्यापुढेही प्रश्नच होता. 1-2 दिवस असेच गेले. पूजा करताना मी माझ्या घरी श्री नृसिंह सरस्वती स्वामींना प्रार्थना केली आणि एक नवा प्रकाश मला दिसला. मी तडक दादरला गेलो. राजेश जोशींच्या घरी गेलो. हातपाय धुवून देवांना उदबत्ती ओवाळली. हॉलमध्ये जाऊन पोचावर बसत हाक मारली. आशा, जरा इकडे ये. आलेच म्हणत थोड्या वेळाने ती चहा घेऊन बाहेर आली. बस, उद्या अनायसे गुरुवार आहे. राजेशला रजा घ्यायला सांग. तू उद्या सकाळी उडदाचे वडे आणि तांबड्या भोपळ्याचे गोड घारगे कर. मी येतो माझं आटपून. सकाळी 9 पूर्वी. आशाने सारी जय्यत तयारी ठेवली होती. मी हातपाय धुवून श्री नृसिंह सरस्वती स्वामींची बरोबर आणलेली तसबीर देवापुढे ठेवली. उदबत्ती निरांजन ओवाळून नंतर श्री महाराजांना दूध साखरेचा नैवेद्य अर्पण केला. 2 स्वतंत्र तबकांत उडदाचे वडे आणि तांबड्या भोपळ्याचे घारगे ठेवले. त्यांचाही नैवेद्य श्री महाराजांना अर्पण केला. प्रार्थना केली. महाराज, कृपावंत व्हा. कनवाळू कृपाळू व्हा. माझ्या या लेकराला पोटाशी घ्या. 700 वर्षापूर्वी हे औषध आपण उदरव्यथाग्रस्त ब्राह्मणाला दिलेत. त्याने तो रोगमुक्त झाला. त्याला तुम्ही सर्वार्थानं समर्थ केलं. ज्याने त्याला भोजन दिले त्या श्री सायनदेवांना वंशोवंशी आपली सेवा करणारी पुत्रपौत्र दिलेत. संपन्नता दिलीत. हे सारं वर्षानुवर्षेच आम्ही ऐकतो आहोत, वाचतो आहोत. मला कृपया प्रचिती द्या. मीही तुमचंच लेकरू आहे. हा पोटदुखीने हैराण झालेला राजेशही तुमचं लेकरू आहे. तुमचं नाव घेऊन हे वडे घारग्याचं औषध मी त्याला आपल्यातर्फे देतो आहे. माझी लाज राखा. आज तुमचं देवपण पणाला लागत आहे. भक्ताला अनाथ करू नका. मला हुंदका फुटला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी नैवेद्याच्या ताटांतील प्रत्येकी 3-4 वडे घारगे राजेशला खायला दिले. बाकी सर्वांनी प्रसाद घेतला. जाताना म्हणालो, राजेश, आता वर्षभर उडीदाचे, तांबड्या भोपळ्याचे पदार्थ खायचे नाहीत. प्रतिदिन 13वा अध्याय किमान 1 वेळ तरी वाचायचा, न चुकता. श्री महाराजांनी आम्हाला टाकलं नाही, पोटाशी घेतलं. राजेश जोशी कायमचा पोटदुखीतून मुक्त झाला. अजूनही प्रतिदिन तो 13वा अध्याय वाचतो. बरीच वर्षे झाली, पण काल घडल्याप्रमाणे हा सारा प्रसंग सदैव डोळ्यापुढे येतो आणि कृतज्ञतेने डोळ्यांच्या कडा ओलावतात. मस्तक श्री चरणांवर विसावतं. मुखातून उवी बाहेर येते. जठरव्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण. व्याधी गेली तत्क्षण श्री गुरूचे कृपादृष्टीने. ही उदरव्यथा म्हणजे एक बिकट समस्या होती. मग संसारातील अशाच इतर बिकट समस्या श्री गुरुकृपा प्रसादाने का दूर होणार नाहीत? या प्रकारे श्री गुरुचरित्राच्या 13व्या अध्यायाची महिमा आहे. आपणही आपल्या जीवनातील संकटे 13वा अध्याय वाचून दूर करू शकतो.